शरद पवारांचं मतदान यंदा बारामतीत होणार आहे। लेक सुप्रिया सुळेंसाठी पवारांनी मतदान बारामती करण्यासाठीची प्रक्रिया सध्या पूर्ण केल्याचं दिसतंय। माळेगावात शरद पवार मतदान करतील आणि मतदानाच्या दिवशी शरद पवार गोविंद बागेत सुद्धा थांबणार असल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी। शरद पवार यांचं मतदान यंदा बारामतीत होणार असल्याचं समजतंय। लेक सुप्रिया सुळेंसाठी पवारांनी मतदान बारामती करण्यासाठीची प्रक्रिया सध्या पूर्ण केली आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, शरद पवारांचं मतदान यंदा बारामतीत होणार असल्याचं समजतंय। यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल शरद पवार यांचं मतदान हे मुंबईमध्ये असायचं। आता या निवडणुकीत शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान करणार आहेत। माळेगावमध्ये त्यांचं मतदान होणार आहे। लेक सुप्रिया सुळेंसाठी त्यांचं हे मतदान त्यांनी बारामतीत करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण बघतो ही अत्यंत अटीतटीची अशी लढत आहे आणि एकही मतदान वाया जाऊ देऊ नये अशी भावना या पाठीमागची त्यांची असावी। दुसरं कारण जर आपण पाहिलं असेल तर 2019च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांना प्रचाराची सांगता सभा झाल्यानंतर 48 तास जे मतदानापूर्वीचे असतात ते बारामतीमध्ये थांबू दिलं जात नाही। अर्थात तसा नियम आहे की थांबता येत नाही। आणि मग यावेळी जेव्हा शरद पवार हे सगळं बारामतीतल्या निवडणुकीचं वातावरण पेटलेलं असताना या सगळ्या नियोजनाच्या निमित्तानं जे गोविंद बागेत थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, तेव्हा या मतदानाच्या पूर्वीचे 48 तास त्यांना आता बारामतीत राहता येणार आहे। ते गोविंद बागेत तळ ठोकून असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7 तारखेला ते सुप्रिया सुळेंसाठी मतदान देखील करणार आहेत। आपण पाहिलं असेल की बीसीसीआयच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी त्यांचा जो पत्ता आहे तो मुंबईतला आणि मतदानाची जी प्रक्रिया आहे ती तिथली करून घेतलेली होती। मात्र आता ते बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंसाठी यंदा मतदान करताना पाहायला मिळणार आहे। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।